अरे एवढेच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जरा 2014ला इलेक्शनच्या वेळी लक्ष दिलं असतं ना, खूप विषय वेगळे झाले असते. असं आहे. म्हणून त्यांना सांगा की आता काय हातातून सगळे निघून गेलेले विषय आहेत. देशाच्या विरोधात भूमिका घेणं ह्यालाच काँग्रेसचा DNA म्हणतात. पाकिस्तानचा मुखपत्र कोण असेल तर त्याला काँग्रेस पक्ष म्हणतात. मुस्लिम लीग आता केरळमध्ये जे त्यांचे उमेदवार निवडून आले काँग्रेसचे या महापालिका निवडणुकीमध्ये, नगरपालिका काय त्याच्यामध्ये त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे होते, हिरवे झेंडे होते. बघा तुम्ही तपासा केरळमध्ये. तर अशा लोकांकडून तुम्ही पाकिस्तानचीच बाजू घेत असताना तुम्हाला ऐकणार, हे काय कधी भारताची बाजू घेणार नाही.